राधानगरी तालुक्यातील तरसंबळेमधील रुपाली प्रवीण गुरव हिचा मृत्यू झाल्याची माहिती सोमवारी पती प्रवीण यानं रुपालीच्या सासरच्या मंडळींना दिली. मात्र संशय आल्यानं सासरच्या लोकांनी याबाबत राधानगरी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पंचांसह रुपालीचा मृतदेह राधानगरी ग्रामीण रुग्णालयात आणला. मात्र नातेवाईकांनी रुपालीच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला. पती आणि सासू सासऱ्यांनी तिचा घातपात केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी रुपालीच्या नातेवाईकांनी केली. माझी मुलगी रुपाली 7 वर्षापूर्वी तिचा विवाह झाला. तिला मानसिक स्थळ चालूच होता, तरी आम्ही तिला सहकार्य केलं. तर ती नांदायला जाणार हट्ट धरून ती तिकडे गेली. त्याच्यामुळे तिने मानसिक छळ करून 10-16 तोळं सोनं आण, तुमची शेती आहे, इस्टेट आहे, त्यातला निम्मा हिस्सा दे असं म्हणून मागच्या आठवड्यातच सासरा म्हणला. मग तिने रविवारी नेली. मला म्हटला तिला आम्ही काय माराय नेणार आहे काय, आम्हाला म्हणता लिहून द्या. मी लिहून द्या म्हटल्यावर मी म्हटलं लिहून देणार नाही. तर तिला आम्ही काय माराय नेणार आहे काय अशी म्हटली. आणि आता त्या चौघाने नेऊन मारण्याचाच कट केला. तिच्या अंगावर जखमा आहेत. त्या माझ्या त्या माणसासनी अटक केल्याशिवाय माझ्या मुलीचं धन मी ताब्यात घेतलं जाणार नाही. रुपालीच्या नातेवाईकांनी राधानगरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन न करता इन कॅमेरा कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्याची मागणी केली. त्यानुसार पोलिसांनी मृतदेह शासकीय रुग्णालयाकडे पाठवला. दरम्यान राधानगरी पोलिसांनी पती प्रवीण गुरव यांना ताब्यात घेतलंय. रुपालीला 2 लहान मुलं असून घटनेमुळे हळहळ व्यक्त होतीये. अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली राधानगरी पोलीस करतायत.